नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे भूगोलावरचे जे प्रश्न आहेत ते पाहणार आहोत. तर याच्यामध्ये 20 प्रश्न असणार आहेत आणि याच्यातील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते. तर याच्यामध्ये कोलोरॅडो ही नावाची नदी आहे ती याच्यामध्ये विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही. तर याच्यामध्ये बघा, ज्वालामुखीतून उष्णोदकाचे फवारे निघत असतात, त्याच्यानंतर बॅथिलिसिस पण निघत असतात, त्याच्यानंतर डायक निघत असतात, परंतु ज्वालामुखीचा आणि घड्याचा काहीही संबंध नाही. हां, ज्वालामुखी ज्यावेळेस शांत होतो कालांतराने बरीच वर्षे गेल्यानंतर ज्वालामुखीतून या घड्या पडत असतात आणि ज्वालामुखीचे थर एकावर एक साचून घड्या पडत असतात. तर घड्या हा वेगळं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो मुगा रेशीमच्या उत्पादनात मक्तेदारी आहे, त्याचे उत्पादन टिंबटिंब राज्यामध्ये होते. तर याच्यामध्ये मुगा उत्पादन हे आसाम आणि बिहार या राज्यामध्ये सर्वात जास्त होते. त्याच्यानंतर भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेला आहे. तर याच्यामध्ये हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिलं कार्बनमुक्त राज्य आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही. तर याच्यामध्ये बघा, जे दख्खनचे पठार आहे तो सुद्धा एक स्लोपचाच भाग आहे. अरेबियनचे पठार सुद्धा स्लोप आहे. त्याच्यानंतर ब्राझीलचे पठार सुद्धा एक स्लोप पठाराचं उदाहरण आहे, परंतु तिबेटचे पठार हे सर्वात उंच पठार असून याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा कल नाही, हे सरळ पठार आहे आणि याचा आन्सर हे तिबेटचे पठार हे येते. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये बघा, जे खाली खंड दिलेले आहेत, दक्षिण अमेरिका असेल, आफ्रिका असेल, आशिया असेल, युरोप असेल, तर या सर्व खंडांचा विचार करायचा झाल्यास सर्वात जास्त देश हे आफ्रिका या खंडामध्ये आहेत. त्यामुळे ज्या अर्थी सर्वात जास्त देश आहेत त्या अर्थी सर्वात जास्त जमाती पण आहेत, सर्वात जास्त भाषा पण आहेत. त्यामुळे या ठिकाणी आफ्रिका या खंडाला हजारो भाषांची भूमी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते. तर किसान सभेचे पहिले अधिवेशन हे टिटावळ या ठिकाणी 1945 साली भरलेले होते. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे हिंदी महासागरातील भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी पेरल ऑफ रिंग ही योजना कोणत्या देशाने आखली. तर चीन या देशाने आखलेली आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे अभोर व अप्तानी. बघा, अभोर व अप्तानी जमाती भारतातील कोणत्या भागात आढळतात. तर अभोर व अप्तानी या नागालँड या भारतातील राज्यामध्ये सिक्कीम या भारतातील राज्यामध्ये आढळतात. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रात ॲस्बेस्टॉसचे साठे कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळतात. तर याच्यामध्ये पुणे सोलापूरमध्ये पण आढळत नाहीत. पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ॲस्बेस्टॉसचे साठे आढळतात. रत्नागिरी नागपूरमध्ये पण नाहीत, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पण नाहीत. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पुणे आणि अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे तो दलहौसी ऊर्जा निर्मिती ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे. तर याच्यामध्ये दलहस्ती ऊर्जा निर्मिती केंद्र हे चिनाब या नदीवर आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे लाटापासून जी ऊर्जा निर्मिती होते त्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या भागावर सर्वाधिक आहे. तर याच्यामध्ये बघा, सर्वात जास्त लाटापासून ऊर्जा निर्मिती ही मन्नारच्या आखातात नाही. त्याच्यानंतर पालकाची समुद्रभूमी या ठिकाणी सुद्धा कमी प्रमाणात आहे आणि केरळची किनारपट्टीमध्ये पण कमी प्रमाणात, परंतु खंबाताचे आखात गुजरात या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सर्वात जास्त लाटापासून वीज निर्मिती ही केली जाते. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे खंबाताचे आखात. त्याच्यानंतर 13वा प्रश्न आहे तो आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यामध्ये कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत हे 3 राज्य. तर याच्यामध्ये बघा, सतरंजा या कामासाठी ही राज्ये प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो अट्टमथुल्ला हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर हा जो नृत्यप्रकार आहे तो केरळ या राज्याशी संबंधित आहे.
त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो, तीज हा सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? तर याच्यामध्ये लक्ष्मी याच्यासाठी नाही, सरस्वतीसाठी सुद्धा नाही आणि दुर्गा साठी सुद्धा नाही. तर या दुर्गासाठी नवरात्र उत्सव साजरा केला जातो, परंतु पार्वती या देवीसाठी जो तीज हा सण आहे तो साजरा केला जातो. तर त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो 16वा. याच्यामध्ये बघा, मध्य आशियातील देशातून भारताला कोणत्या वस्तू आयात कराव्या लागतात? तर मध्य आशियातून कच्चे सूत, सतरंजा आयात कराव्या लागत नाहीत, परंतु मध्य आशियामध्ये खजुराची आणि ऑलिव्हची झाडे खूप आहेत, त्यामुळे खजूर आणि ऑलिव्ह हे आयात करावे लागतात. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे, महाराष्ट्रातील पर्यटनासाठी सुरू करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी या रेल्वेच्या आरक्षणास्थळी खालीलपैकी कोठे मुख्य कार्यालय आहे? तर याच्यामध्ये बघा, मुख्य कार्यालय हे डेक्कन ओडिसी या रेल्वेचे दिल्ली या ठिकाणी कार्यरत आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे, दलबगिथी ही खालीलपैकी कशाची जात आहे? दलबगिथी ही कशाची जात आहे? तर ही दलबगिथी ही काजूची जात नाही, त्याच्यानंतर चहाची सुद्धा जात नाही, त्याच्यानंतर कॉफीची पण नाही, परंतु रोजवूड या वृक्षाची जात ही दलबगिथी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो सेतू समुद्रम प्रकल्पाबाबत आहे. तर सेतू समुद्रम प्रकल्पाबाबत खालीलपैकी अयोग्य विधान कोणते आहे? तर बघा, हा प्रकल्प भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान आहे. तर हो, बरोबर आहे. तर हा जो प्रकल्प आहे तो भारत श्रीलंका यांच्या दरम्यान आहे. हा प्रकल्प अमेरिकेच्या सहाय्याने राबवला जात आहे. तर हे उदाहरण चुकीचं आहे, कारण भारत अमेरिकेच्या सहाय्याने हा प्रकल्प राबवत नाही. या प्रकल्पामुळे हिंदी महासागरावर भारताचे नियंत्रण वाढणार आहे. तर हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर या प्रकल्पामुळे भारताला आर्थिक फायदा होणार आहे, हे पण बरोबर आहे. त्यामुळे चुकीचं विधान हे हा प्रकल्प अमेरिकेच्या सहाय्याने राबवला जातो हे चुकीचं विधान या प्रश्नाचं असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे, सागर लाटांचे खनन कार्य खालीलपैकी कोणकोणत्या बाबीवर अवलंबून असते? तर याच्यामध्ये बघा, लाटावर पण असते, त्याच्यानंतर किनाऱ्यावरील भागावर पण असते आणि लाटाबरोबर वाहून येणारे पदार्थ, या सर्व घटकावर खनन कार्य हे सागर लाटाचे असते. त्यामुळे याचं उत्तर हे वरीलपैकी सर्व हे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 20 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला हा चॅनल सबस्क्राईब करा. आपला हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ त्यांना भेटत राहतील. सोबत पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षेविषयी आपल्या मनामध्ये कोणतेही प्रश्न असल्यास आपण ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.